देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दिल्लीला रवाना, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही दिल्लीला जाणार। मोदी, शहा आणि नड्डा यांची भेट घेणार असून यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये काल खातेवाटपावर 1.5 तास चर्चा, मात्र कोणताही तोडगा निघाला नसल्यानं दिल्लीवारी सूत्रांची माहिती। शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह असून काही आमदारांचा माजी मंत्री केसरकर, सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोडांना विरोध असल्याची माहिती। कामं होत नाहीत, केवळ आश्वासनं मिळत असल्याची आमदारांची तक्रार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंना 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता, चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। बैठकीवेळी बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंशी फोनवर बोलणं करून दिल्याची माहिती। नगरविकास खातं शिंदेंना मिळणार असल्याची सूत्रांची माहिती, तर 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार आणि त्या दरम्यान शपथविधी होण्याचीही शक्यता। दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा, काही खात्यांबाबत महायुतीमध्ये समन्वय होत नसल्यानं भाजपची ही यादी लांबणीवर। दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत, विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात, लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याचीही शक्यता। पैशाच्या जोरावर भाजप लोकशाही धोक्यात आणतंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसवर नाना पटोलेंची टीका। पैशांच्या जोरावर भाजप काहीही करू शकतं, भाजपच्या मिशन लोटसवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेसचं त्यांच्या आमदार आणि खासदारांकडे दुर्लक्ष, आपले लोक सांभाळता न येणं हे महाविकास आघाडीचं अपयश, भाजपच्या ऑपरेशन लोटसवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षाच्या राजकारणाला त्यांचे आमदार आणि खासदार वैतागलेत, शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा दावा। भाजपला लोकशाहीत जिवंत ठेवायची नाही, त्यांना हुकुमशाही आणायची आहे, भाजपच्या ऑपरेशन लोटसवर विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। शिवसेना ठाकरे गटात एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय, संजय राऊतांचे सख्खे भाऊ संदीप राऊतांची फेसबुक पोस्ट चर्चेत, पुढे पुढे करणाऱ्यांनाच पक्षात पद मिळतात असा आरोप, मात्र काही वेळातच फेसबुक पोस्ट डिलीट। विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला दिल्यास विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून अद्याप अर्ज नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाही। विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा करून निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवार यांची माहिती। देवेंद्र फडणवीसांचा उद्याचा नागपूर दौरा रद्द, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 डिसेंबरला नागपूरमध्ये जातील। परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना, घटनेच्या निषेधार्थ आज परभणी बंदची हाक, पकडलेल्या आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी। परभणीमध्ये आंबेडकरी जनता आक्रमक, विसावा कॉर्नर परिसरात काहींनी तोडफोड केली, बंद दुकानांबाहेरील साहित्य आणि बोर्ड फोडले। काल आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाचं विटंबना झाली होती। कोल्हापूरच्या कागल इथल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर नवीन सीमा तपासणी नाका सुरू, मात्र वाहनधारकांची संघटना लॉरी असोसिएशनच्या नाक्याला विरोध, 12 डिसेंबर नंतर आंदोलन करणार। नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून सहभागी होणार, मुंबईतील विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे अनुपस्थित होते, मात्र नवीन सरकारच्या नागपूर इथल्या अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालय नागपूरमध्ये दाखल, उद्यापासून प्रशासकीय कामाला सुरुवात होणार, नागपूरच्या विधानभवन परिसरातील तयारी अंतिम टप्प्यात। नागपूर हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या मदतीसाठी QR कोडची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मंत्र्यांचे बंगले, आमदार निवासी खोल्या अशा विविध ठिकाणी हे QR कोड लावण्यात आले। ईव्हीएम विरोधात राज्यामध्ये आणि दिल्लीतही विरोधक आक्रमक, इंडिया आघाडी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, निवडणूक आयोगाकडून पडताळणीत एकही त्रुटी नसल्याचा पुनरुच्चार। आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा स्वबळावर लढणार, एक्सपोज करत अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं, माध्यमांमध्ये काँग्रेस आप आघाडी होणार अशा बातम्या येत होत्या। महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत वीजेचे दर जास्त, त्यामुळे प्रचंड बहुमत मिळवलेल्या महायुतीला वीज बिलामध्ये 30% कपात करण्यास अडचण नसावी, वीज दर वाढीवरून जयंत पाटलांची एक्सपोज करत टोलेबाजी।
राहुरीतील बहुचर्चित वकील दाम्पत्य हत्याकांडातील माफीच्या साक्षीदाराचा कोर्टात कबुली जबाब। दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकल्याची कबुली दिली। आज फेरतपासणी। एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावलेंनी बैठक बोलावली। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणानंतर नियमांचं काटेकोर पालन करण्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक। कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपी संजय मोरेनं क्लच समजून एक्सेलरेटरवरती पाय दिल्यानं अपघात झाला। केवळ 10 दिवसांच्या प्रशिक्षणावर संजयला मोठी बस चालवायला दिल्याची सूत्रांची माहिती। मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा भागामध्ये बेस्ट बस चालकाचा वाईन शॉपवरती बस थांबवून दारू घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून व्हायरल। बेस्ट बस चालकांवरती बेस्ट प्रशासनाचं नियंत्रण आहे का असा सवाल। गोंदियातील शिवशाही बस अपघाताला चालकच जबाबदार। चौकशी समितीकडून परिवहन आयुक्तांना अहवाल सादर। बस अपघातामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। मुंबई महापालिकेच्या कचरा संकलन केंद्राचं आता आधुनिकीकरण होणार। डम्पिंग ग्राउंडवर जाणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण कमी व्हावं आणि सुक्या कचऱ्यावरती शक्यतो विभागातच प्रक्रिया व्हावी या दृष्टीनं प्रयत्न। पुण्यातील पूरस्थिती रोखण्यासाठी आराखडा तयार करा। पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश। तसंच पुढच्या वर्षी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अल्पकालीन कामं करण्याच्याही सूचना। मागच्या 9 महिन्यात 18,000 पुणेकरांना भटक्या कुत्र्यांनी इजा केली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 4,000 वाढलाय। कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी केली जात असल्याची महापालिकेची प्रतिक्रिया। मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकार मंडळींनी आज देवगिरी निवासस्थानी अजित पवारांची भेट घेतली। सांस्कृतिक खातं राष्ट्रवादीकडे घ्या, अजित पवारांकडे सगळ्या कलाकारांची मागणी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन वैभव प्राप्त होणार। लवकरच भक्तांना तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा पाहता येणार। आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।